कोर्टाचे नक्की काय फाइंडिंग्स आहेत, कोर्टाने नक्की काय त्याच्यामध्ये म्हटलं आहे, जेव्हा ऑर्डर पास होईल की ऑर्डर जेव्हा पब्लिक होईल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल. परंतु नक्कीच अतिशय घृण कृत्य केलेली ती व्यक्ती, त्या व्यक्तीने जेव्हा पळून द्यायचा प्रयत्न केला किंवा पोलिसांवरती गोळीबार करायचा प्रयत्न केला असेल आणि डिफेन्समध्ये जर का एन्काउंटर केलं गेलं असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे. परंतु माननीय उच्च न्यायालयाने जी काही फाइंडिंग्स ह्याच्यामध्ये दिलेली आहेत, नक्कीच ते फाइंडिंगची एकदा फायनल ऑर्डर आल्याच्या नंतर त्याच्यावरती पुढची कारवाई काय करायची आहे तर नक्कीच आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. एन्काउंटर होणार आहे हे काही माहिती नव्हतं ना. ज्या वेळेला एखादी घटना घडते त्यावेळेस फॉरेन्सिकचे जेव्हा लोक तिकडे जातात त्यावेळेला ती बंदूक ही प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवली जाते, एव्हिडन्स असतात ते प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवले जातात आणि त्याला पावसापासून किंवा अन्य गोष्टींपासून त्याला प्रोटेक्ट केलं जातं. आता एन्काउंटर केलेला असल्यामुळे तिथे ह्या काही गोष्टी करण्यासाठी काही तिथे वेळ मिळाला नाही आणि त्या व्यक्तीला वाचवण्याकरिता हॉस्पिटलला घेऊन जाईपर्यंत काही तिथे एव्हिडन्स करायची तर राहिले नसतील आणि म्हणून जे काही फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये देखील जे आलंय की पावसामुळे ते काही तिथे गन पावडर किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे तिथे आढळले नाहीत. शेवटी कोर्टाची ऑर्डर आहे म्हटल्यानंतर त्याची अंमलबजावणी तर करावी लागेल. परंतु अर्थातच हायकोर्ट ही काही अंतिम ऑथॉरिटी नाही. आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा देखील पर्याय हा ओपन आहेच आणि म्हणून नक्कीच पोलिसांवरती अन्याय होऊ नये. ज्यावेळेला एखाद्या आरोपी पोलिसांवरती गोळी झाडत असेल आणि त्याला एन्काउंटर म्हणून म्हणजे काउंटरला एन्काउंटर म्हणून ज्यावेळेला तिथे सेल्फ डिफेन्समध्ये जर का फायरिंग केली गेली असेल तर अर्थातच पोलिसांवरती अन्याय होऊ नये ही आमची भूमिका तर असणारच आहे.